चांदवड तालुक्यातील वडाईभोई येथील अल्पवयीन तरुणानं गावातीलच अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून मीडियावर संबंधित मुलीची बदनामी करणारी पोस्ट टाकून शेअर केल्यानं वडाईभोई गावात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी पीडित मुलीने वडनेर भैरव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान वडाईभोई गावातील नागरिकांनी संबंधित मुलीवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत तसेच सदर प्रकार हा लव्ह जिहादचा असल्याचा संशय व्यक्त करत तरुणावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत उत्स्फूर्तपणे कडकडीत गाव बंद आंदोलन केलं। गावातील दुकानं बंदमध्ये सहभागी झाल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता। या घटनेबाबत वडनेर भैरव पोलिसात संबंधित अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हणण्यात आले की जानेवारी 2025 ते 27 एप्रिल 2026 दरम्यान विद्यालयात तसेच वडाईभोई गावात सदर प्रकार घडला। सदर तरुणानं त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलीच्या इंस्टाग्राम अकाउंटला प्रेमाचे प्रपोज केले। याला मुलीने नकार दिल्यानंतर वेळोवेळी सदर मुलीचा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तणूक केली। तसेच तरुणानं मुलीचे फोटो सोबत एडिट करून इंस्टाग्रामवर मुलीची बदनामी होईल अशा मजकुराची स्टोरी ठेवत विनयभंग तसेच बदनामी केल्याचं नमूद केल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केला। या घटनेनं गावात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला। गावात तणावपूर्ण शांतता असल्यानं पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी प्रणवराज सोनवणे, नाशिक।